jungle. शिवरवाडीत घरात घुसलेल्या बिबट्या 1.5 तासाच्या प्रयत्नाने झाला जेरबंद. बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांची झुंबड. सांगली जिल्ह्यातील शिवरवाडी तालुका शिराळा येथील नवीन बांधकाम होत असलेल्या घरकुलात घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात वन विभाग, सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्स व रेस्क्यू टीमला अखेर 1.5 तासाच्या प्रयत्नानंतर यश आले. बिराज उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री विराज नाईक हे या घटनेचे साक्षीदार बनले. माहिती अशी की शिवरवाडीत अशोक बेंद्रे यांच्या घरकुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. 2 दिवसापूर्वी या दरवाजा नसलेल्या घरकुलात बिबट्या असल्याचे आढळले, तेव्हा त्याला हुसकावून लावले होते. आज सकाळी 7 वाजता अशोक बेंद्रे यांचे भाऊ नाता बेंद्रे नळाचे पाणी भरण्यासाठी लागणारी PVC पाईप आणण्यासाठी सदर घरकुलात गेले असता त्यांना बिबट्या बसल्याचे आढळले. ते गुपचूप बाहेर येऊन इतर भाऊ अशोक, सहदेव, पोपट व दगडू बेंद्रे यांच्या मदतीने उत्तर व पश्चिमेकडील दरवाजे पत्र्याच्या पाणी लावून बंद केले व वन विभाग शिराळा यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर तासाभराने वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी लोखंडी सापळा जाळी घेऊन शिवरवाडीत पोहोचले. घराच्या एका चौकटीला लोखंडी सापळा लावून फटाके फोडण्यात आले, परंतु बिबट्याने त्यांना दाद दिली नाही. त्यानंतर बांबू, चिवे व काठ्यांच्या साहाय्याने ढकलून 1.5 तासाच्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्याला सापळ्यात जेरबंद करण्यात आले. हे चित्र पाहण्यासाठी सारागाव व पंचक्रोशीतील नागरिकांनी एकच झुंबड लावली. यामध्ये प्रामुख्याने शिवरवाडीचे सरपंच श्रीकांत पायेकर, उपसरपंच सोपान बेंद्रे, पोलीस पाटील मोहन घागरे, पनुमरेतर्फे शिराळा सरपंच बाजीराव पाटील, उपसरपंच केशव सूर्यगंध, घागरेवाडीचे सरपंच विक्रम खोचरे, अनंत सपकाळ, बाजार समितीचे संचालक नामदेव बेंद्रे आदींचा समावेश होता. वन विभागामार्फत वनपाल अनिल वाझे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, स्वाती कोकरे, सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सचे संस्थापक सुशीलकुमार गायकवाड, धीरज गायकवाड, रेस्क्यू टीमचे संतोष कदम, गौरव गायकवाड, युनिस मनेर, मानव सुरले, शंतनू भोसले यांनी बिबट्याला पकडण्यात सहभाग होता. शिवरवाडीत सापडलेल्या बिबट्याला आज सकाळी चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहे.